कोकणात फिरायला जाताय आणि तिथे कोणती कोणती ठिकाणं बघण्यासारखी आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिलं आहे संगमेश्वरचं कर्णेश्वर हे मंदिर. हे मंदिर पांडवकालीन असून पांडवांनी त्यांच्या अज्ञातवासाच्या काळात आपला 6वा भाऊ कर्ण याच्या स्मरणार्थ एका रात्रीत हे मंदिर बांधल्याचं सांगितलं जातं. दुसऱ्या ठिकाणाचं निसर्ग सौंदर्य हे डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे. ते ठिकाण म्हणजे मारळचा ईश्वर मार्लेश्वर. बारमाही वाहणारा धबधबा असलेलं आणि निरुपद्रवी प्राण्यांची सोबत असलेलं हे मंदिर गुहा स्वरूपात असून इथे स्वयंभू मार्लेश्वर आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यात मार्लेश्वर आणि मल्लिकार्जुन अशी 2 शिवलिंग पाहायला मिळतात. मार्लेश्वर पासून 7 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे श्री मार्लेश्वर देवालय अंगवली. मकर संक्रांतीच्या दिवशी श्री मार्लेश्वरांचा विवाह श्री गिरजाई देवीशी होतो. हा लग्न सोहळा पार पाडण्यासाठी या मंदिरातूनच श्री मार्लेश्वरांची पालखी निघते. चौथं ठिकाण म्हणजे रत्नदुर्ग किल्ला. बहामनी काळात बांधला गेलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 साली आदिलशहाकडून जिंकला. या किल्ल्यावरच भगवती देवीचं मंदिरही आहे. 5वं ठिकाण म्हणजे रत्नदुर्ग किल्ल्यावरच सरकारने उभारलेला हा सुंदर प्रकल्प म्हणजेच रत्नदुर्ग शिवसृष्टी. महाराजांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा असलेले गड किल्ले, गुराब युद्ध नौका तसेच शिवकालीन गाव यासारख्या गोष्टींच्या इथे प्रतिकृती बनवलेल्या आहेत. हा प्रकल्प म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनीच पाहण्यासारखा आहे. या ठिकाणी महाराजांचा 24 फूट उंच पुतळा देखील आहे. यानंतरची ठिकाणं आपण पाहूया पार्ट 2 मध्ये.